रोजच्याप्रमाणे रात्रीचे जेवण आटोपले. सगळी कामे आटोपून तिघीजणी निवांत झाल्या. झोप लागेपर्यंत गप्पा करत पडायचे आणि त्या भरात एक जण झोपी जायची. गाढ झोप लागण्यात नेहाचा पहिला नंबर. गावाकडे घरी बोलून झाले की नेहा गप्पा करण्यात नावापुरती सहभागी असायची आणि सगळ्यात अगोदर तिलाच झोप लागायची. मग अनिता आणि सर्वात शेवटी सिनियर, काळजी घेणारी सोनिया झोपी जात असे. आज मात्र नेहाने गप्पांना सुरुवात केली असे अनिता आणि सोनिया आश्चर्याने म्हणाला. अरे वा नेहा राणी, तू कशी काय जागणार आमच्यासोबत? तुझी विकेट तर सगळ्यात आधी पडते. झोप उडायला काय झालंय? त्यावर नेहा म्हणाली, तुम्ही दोघी, दीदी आणि तो हेमू पांडे मिळून काय खिचडी पकवत आहात ते मला माहीत नाही का? तुम्हाला काय वाटले तुमचा प्लॅन काय आहे ते मला समजणार नाही का? त्यावर सोनिया लगेच बोलते, ठीक आहे नेहा, जर तुला हेमू बॉयफ्रेंड म्हणून नको असेल तर तू तुझ्या आधीच्या सेक्शनला परत ये. उगाच जबरदस्ती नाही तुझ्यावर. आता मात्र नेहा गप्प झाली. नेहाच्या मनाची झालेली ही अवस्था सोनिया आणि अनिता दोघींना समजते. त्यावर त्या नेहाला समजावून सांगतात की हेमू किती चांगला व्यक्ती आहे आणि तुमच्या दोघांचे नाते किती छान जमू शकते. त्यावर नेहा बोलू लागते की सेमिनारमध्ये हेमूने तिची केलेली तारीफ आणि नंतर त्याच्यासोबत जेवायला न गेल्यामुळे त्याची नाराजी, सर्व काही सांगू लागते. त्यावर सोनिया आणि अनिता तिला चिडवू लागतात. गप्पांमध्ये कधी रात्रीच्या 2 वाजतात हे तिघींना पण समजत नाही आणि उद्या ऑफिसला जायला उशीर होईल म्हणून त्या झोपी जातात. पण इकडे नेहाची मात्र झोप उडालेली असते. रात्रभर तिच्या डोक्यात हेमू पांडेचे विचार. या तिघींनी त्याला आपल्या घरातल्या माणसांबद्दल तर नक्कीच सांगितलेलं असणार, तरीसुद्धा तो आपल्यात इंटरेस्ट दाखवतो आहे. आपण पण त्याला प्रतिसाद द्यायला हवा असा विचार करते न करते तोच तिचे मन तिला थांबवते. एकदा का आपण प्रेमात बुडालो की पुन्हा काही बिघडले तर तडजोड करावी लागेल. त्यापेक्षा आधी आपण त्याचा स्वभाव, विचार, त्याच्या आवडीनिवडी जाणून घेऊयात असा विचार करत नेहा झोपी जाते. दुसऱ्या दिवशी ऑफिसला जाताना हेमूची नाराजी दूर करण्यासाठी नेहा छान तयार होते. तिला बघून अनिता आणि सोनिया दोघींनी तोंडाचा आवाजून उभ्या असतात. तिची भरभरून स्तुती करतात. अनिता, सोनिया आणि नेहा रोजच्याप्रमाणे ऑफिससाठी म्हणून बाहेर पडल्या आणि मावशीच्या घरी मधुरिमाने तिच्या ज्या 2 कार्यकर्त्यांना घराची काळजी घेण्यासाठी म्हणून ठेवले होते ते दोघेजण नेहाला भेटण्यासाठी आले. त्यांचे बोलणे होण्यात या दोघींना उशीर झाला असता म्हणून त्या दोघी म्हणाल्या, नेहा तू यांच्याशी बोलून मगच ऑफिसला ये. तुला आज उशीर होईल हे ऑफिसमध्ये सांगतो आम्ही. सोनिया आणि अनिता ऑफिसमध्ये पोचल्या आणि थोड्याच वेळात त्यांच्यासमोर खुद्द हेमू पांडे येऊन बसलाय याचे त्या दोघींना आश्चर्य वाटले. तुम्ही मिस्टर हेमकांत पांडे, द सिस्टम बॉस. अरे बापरे, कसे काय आज इकडे वाट केलीत? आम्ही दोघी तर तुमच्या लिस्टमधल्या, आय मीन सेक्शनमध्ये नसलेल्या आहोत. मग आमच्याशी तर नक्कीच तुमचे काही काम नाहीये. क्यू, बोला बोला हेमू पांडेजी. आज आमची आठवण कशी काय झाली? बाबा, खुर्चीवर बसत हेमू पांडे म्हणाला. पुरे करा ना अनिता दीदी. ओ सोनिया दी, उगीच फिरकी घेऊ नका. आज नेहा तुमची मैत्रीण अजून आलेली नाही ऑफिसला. तुम्हाला विचारावे म्हणून आलोय. आणि सुट्टी वगैरे बद्दलचा अर्ज वगैरे आहे का तुमच्यासोबत दिलेला? हो हो, आम्हाला इतकी सफाई देऊ नको हेमू पांडे. तुझी कलीग आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण नेहा आता तुझ्या मनातली मैत्रीण आहे हे मात्र फक्त आम्हा दोघांना माहिती आहे. तेव्हा जास्त टाइमपास नको करू.
तुझे खरे काम काय आहे ते बोल, सांगून टाक पटकन. यस, याबद्दल आत्ताच तुमच्याशी बोलणे आवश्यक आहे म्हणून आलोय. आणि लकीली अजून नेहा पण आलेली नाहीये. आज दीदी, तुम्ही आणि मधुरिमा दीदीने खूप विचार करून आणि ठरवून नेहाला माझ्या सेक्शनला पाठवले आहे. त्यातला तुमचा हेतू, उद्देश मला माहिती आहे आणि याबद्दल मी तुम्हाला काही वावगे बोलावे असे काहीच नाही. उलट याबद्दल थँक्स म्हणेन तुम्हाला. दीदी, तुम्ही दोघी आणखी एक काम करा. हेच सांगायला आलो आहे मी, असे समजा. आता तुम्हीच प्रेमाची चावी द्या आमच्या गाडीला, तरच मामला पुढे जाऊ शकेल. नाहीतर आहे तिथेच राहून जाईल आमची प्रेमाची सुरूच न झालेली गाडी. हेमू पांडेची इच्छा आणि त्यातल्या तक्रारीचा सूर ऐकून सोनिया आणि अनिता दोघी हसू लागल्या. अरे रे हेमू, किती रे वाईट हे. आम्हाला अगदी कबूल आहे की या बाबतीत आमची मुलगी जरा आहेच थोडी कमी डोक्याची. तिला असे नाही समजणार. काहीतरी आयडिया कराव्या लागणार, हेच खरे. हो ना दीदी, कुछ तो सोचो, कुछ तो करो. आता हेच बघा ना, महिना होऊन गेलाय आम्ही सोबत काम करतो आहोत, पण ही नेहा आल्यापासून माझे कलीग म्हणूनच असते. कायम तसेच बोलते आणि सतत वागते सुद्धा. आमच्यात मैत्री होईल आणि पुढे काही होईल असे सध्या तरी मला अजिबात वाटत नाही. कारण अनेक वेळा मी लीड घेऊन सूचकपणे सांगण्याचा प्रयत्न करून पाहतो, पण ही मुलगी माझ्याकडे तिचा बॉस या भावनेतूनच बोलते. सांगा तुम्ही काय करावे? आणि इतक्यावर बोलून बसलोच तर तिच्याकडून प्रतिसाद मिळेल की नाही, ती कशी रिॲक्ट होईल, उगीच प्रॉब्लेम होऊ नये म्हणून मी स्वतःला कंट्रोल करून गप्प बसून आहे. म्हणून आता तुम्हीच काही करावे असे सांगायला मी आलो आहे. सोनिया म्हणाली. अनिता, नेहाला आज उशीर होणार आहे. हे एक दृष्टीने चांगलेच झाले म्हणायचे. निदान या हेमू पांडेने त्याची मन की बात तर आपल्याजवळ बोलून दाखवली. यातून एकच अर्थ निघतो, हेमू पांडे घायल प्रेमी आहे. तेव्हा आपणच त्याला मदत केली पाहिजे. सोनिया म्हणाली. हेमू, आपण काढू मार्ग यातून नक्कीच. आता आम्हाला आमचे काम करू दे. तुझे बरे आहे, तू काय बॉस माणूस आहेस. कोणी काही विचारलेस तर तुझे उत्तर तयार. काही नाही, सिस्टम चालू आहे की नाही चेकिंग सुरू केली आहे, त्यात बिझी आहे. पण आम्हाला तर म्हणतील गप्पा पुरे, कामाला लागा. त्यांचे बोलणे ऐकून हेमू पांडेला हसू आले. ओके, येतो मी आता. प्लीज सुरू करा तुमचे काम. हेमू पांडे तिथून निघाला. जाताना विचार चालूच होता. तो मनात म्हणाला, सोनिया आणि अनिता आपल्याला मदत करणारे आहेत. एरवी या नेहाला समजून घेणे अवघड आहे रे बाबा. हेमू पांडे आणखी काही सेक्शन फिरून स्वतःच्या फ्लोअरवर आला. नेहाची खुर्ची सोडून बाकी सगळ्या खुर्च्या भरलेल्या दिसत होत्या. हेमू पांडे त्या रिकाम्या खुर्चीकडे पाहत होता. त्याच्या मनात विचार येत होते. पहिली नोकरी मिळाली ती याच ऑफिसमध्ये. गोल्ड मेडल मिळवणारा स्कॉलर आपल्या ऑफिसमध्ये असायलाच हवा असे मधुरिमाने बिग बॉस विश्वजित सरांना सुचवले आणि हेमू पांडेला हा VIP जॉब मिळाला. एकदम नवखा तरुण बॉस म्हणून आपल्या समोर मिरवणे ही गोष्ट सिनियर लोकांना सहन होणे अवघड होते. पण हेमू पांडेने सगळ्यांशी इतके छान जुळवून घेतले की सुरुवातीला अनेकांचा नावडता झालेला हेमू पांडे आता त्यांचा लाडका पांडेजी झाला होता. ऑफिसमधले लहान असो मोठे असो, हेमू पांडे आणि त्याची नागपुरी, हिंदी, मराठी बोलण्याची स्टाईल, आपलेपणाचे वागणे, हसतमुख आणि प्रसन्न चेहऱ्याने सगळ्यांना प्रभावित करत गेले. विश्वजित सर मधुरिमाला नेहमी म्हणायचे, मधू सिस्टर, तुम्ही खरेच एक गुणवान हिरा दिलाय आमच्या ऑफिसला. इतक्या लहान वयात इतकी समजदारी फार कमी लोकात पाहायला मिळाली आहे.
मला. त्यांना मधुरिमा म्हणाली. विश्वजित सर एका सामान्य आणि साधारण अशा परिवारातून पुढे आलेला हा बुद्धिमान, कर्तबगार मुलगा आहे. याचे आई वडील दोघेही शिक्षक. लहान खेड्यात राहून ज्ञानदान करणारी ही साधी माणसं धनवान नाहीत, पण यांच्याजवळ असलेलं बहुमूल असे संस्कार, धन यांचे भांडार अपरंपार आहे या परिवारात. मी या परिवाराला ओळखण्याचे कारण म्हणजे हा परिवार आमच्या संस्थेच्या उपक्रमात, म्हणजे तुमचे मित्र रणधीरच्या सामाजिक उपक्रमात हेमू पांडेच्या परिवाराचा सक्रिय सहभाग आहे. आमच्या तिकडे जाण्याने हा हेमकांत पांडे माझ्या दृष्टीस पडला आणि मदतीअभावी याचे करिअर वाया जाऊ नये म्हणून मी आणि रणधीरने अगदी ठरवून त्याला इथपर्यंत आणले आणि आता त्याला तुमच्या हवेली केले आहे. तेव्हापासून हेमू पांडे ऑफिससाठी एक सर्वप्रिय माणूस झाला होता. ऑफिसमध्ये नव्या जमान्यातील तरुण, सुंदर, स्मार्ट मुलींची काही कमतरता नव्हती. जिथे हेमू पांडे असतील तिथे या पोरींचा घोळका भोवती जमा व्हायचा. किती जणी त्याच्यावर जी जानसे मरत असतील याचा काही हिशेब नव्हता. त्याच्या भोवताली कायम गोपिका भिरभिरत असत. त्यामुळे हेमू पांडे म्हणजे अगदी गोकुळीचा कान्हा. आपल्याबद्दल असे कौतुकाने म्हटले जाते याची कल्पना हेमू पांडेला होती. हेमू पांडेने घड्याळात पाहिले. जवळपास 2 तास उशीर झालेला होता. असा आणि इतका उशीर होण्याची नेहाची ही पहिली वेळ आहे हे त्याच्या लक्षात आले. एकदा अचानक मधुरिमा दीदींनी त्याला ऑफिस संपल्यावर फोन करून भेटायला ये असा निरोप देत एका हॉटेलमध्ये बोलवून घेतले होते. त्याप्रमाणे हेमू पांडे तिथे पोहोचला. मधुरिमा दीदी त्याचीच वाटच पाहत होती. हेमू, मी तुला आज अगदी पर्सनल विषयावर बोलायचे आहे म्हणून बोलवले आहे. हो दीदी, महत्त्वाचे बोलायचे असेल म्हणूनच तुम्ही बोलवलंय, कल्पना आहे मला. हे बघ हेमू, तुझ्या आईबाबांना 4 मुलींनंतर झालेला तू एकुलता एक मुलगा आहेस. तुझ्या सगळ्या बहिणींची लग्न झालीत. साहजिकच तुझे लग्न व्हावे, तुझा संसार सुरू झालेला तुझ्या आईबाबांना पाहायचे आहे. म्हणून तुझ्यासाठी योग्य अशी मुलगी आम्ही शोधू का हे विचारण्यासाठी तुला इथे बोलवले आहे. आम्ही एखादी मुलगी शोधून ठेवली तर तू बोलशील, दीदी मी तर माझ्यासाठी मुलगी पक्की करून ठेवली, आमची प्रेम आहे वगैरे असे सांगितलेस तर त्याचा विचार करावाच लागेल ना रे आम्हाला. बस का दीदी, अशी शंका तुमच्या मनात आलीच कशी? असे काही असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेन मी. अजूनपर्यंत असे काही नाही आहे. तुम्ही माझ्यासाठी मुलगी सुचवावी जरूर, कारण तुम्हाला पक्के माहिती आहे की आमच्या परिवारात कोणती मुलगी सहजतेने सामील होऊ शकेल. मग मी काय सांगते ते नीट ऐक आणि तसे कर. मी ज्यांच्याकडे राहते त्या मावशींची भाची आहे. नेहा तिचे नाव. नोकरीसाठी म्हणून इथे आलेली आहे. असे तर तिला नोकरी करण्याची अजिबात गरज नाही आहे. तिचा परिवारसुद्धा लहानशा गावात राहणारा आहे, पण खूप मोठा आणि नावलौकिक असलेला तिचा परिवार. विचाराने आणि कृतीने अगदी साधा, नव्या विचारांचे स्वागत करणारा आहे. ही नेहा, तिच्यासोबत सध्या मीच असते, इथली तिची पालक असल्यासारखी. हेमू, तिला आपल्याच ऑफिसात जॉब मिळवून दिला आहे. सध्या ती ग्राउंड फ्लोअरच्या कॅश सेक्शनला आहे इंजिनियर, पण मी विश्वजित सरांना सांगून तिला हे काम द्यायला लावले. ऑफिस वर्कचा अनुभव यायला हवा. तिथे सोनिया आणि अनिता दोघी आहेत तिच्या मदतीला. आता महत्त्वाचे ऐक, मी देखील 6 महिन्यासाठी रणधीरकडे चालले आहे. मावशी आणि काका ते तर आधीच गेले आहेत US ला. नेहाला अधिक जाणून घे तू. त्यासाठी तिची ट्रान्सफर तुझ्या सेक्शनला सिस्टीम ऑफिसर म्हणून केली आहे. सोनिया आणि अनिता तुला मदत करतील.
नेहा तुझ्यासाठी आणि तू नेहासाठी अगदी योग्य आणि अनुरूप आहात. थोडक्यात नेहा तुझी झाली पाहिजे यासाठी तुझी हुशारी वापर. कारण नेहा दिसते तशी नाहीये, वाटते भोळी पण तशी अजिबात नाहीये. तेव्हा कोरा कागज आहे तिचे मन. म्हणून ही प्रेमाची गाडी स्टेशनवर तुलाच आणायची आहे. हेमू पांडेला हे सगळे आठवले. तो विचारातून भानावर आला. कॅबिनच्या काचेतून त्याला दिसत होते त्याच्यासाठीची पण अजून त्याची न झालेली त्याची स्वप्नसुंदरी नेहा येते आहे. हेमू पांडेने ठरवले, आता काय बी होवो, या नेहाला आपल्या मनातले सांगूनच टाकायचे. हेमू पांडे बाहेर पॅसेजमध्ये पाहत होता. स्वतःच्या विचारात गुंग असलेली नेहा येताना पाहून त्याच्या मनात विचार आले. आपण नेहाबद्दल सतत विचार करत असतो, पण तिच्या मनातले काही एक आपल्याला ती कळू देत नाहीये. ज्या अर्थी सोनिया आणि अनिता या दोघींनी अजून काही निगेटिव्ह सांगितलेले नाहीये, याचा अर्थ नेहाच्या मनात आपल्याबद्दल काही नाहीये असे मानले तरी आपण आपल्याकडून प्रयत्न चालूच ठेवत राहिलो तर तिच्या मनात आपल्याविषयी एक छान भावना नक्कीच निर्माण होऊ शकेल. हेमू पांडे स्वतःला धीर देत होता. फ्लोअर पॅसेजमधून येणाऱ्या नेहाकडे तो पाहत राहिला. किती छान दिसते आहे आज. तिचा आजचा ड्रेस, पिस्ता कलरचा कुर्ता आणि जीन किती खुलून दिसते तिला. तिला शोभून दिसणारा डोळ्यावरचा नाजूक स्टायलिश उन्हाचा चष्मा, वाऱ्याबरोबर उडणारे रेशमी जुल्फे, फ्रेश आणि स्माइलिंग फेस. क्या बात है. हेमू पांडेला कळून चुकले की आपले मन नेहासाठी मनापासून वेडे झाले आहे. म्हणतात ना की मनापासून आवडणारी व्यक्ती कशीही दिसो, कशीही असो, आपल्यासाठी ती विश्वसुंदरीच असते, आपल्या दुनियेतली. हेमू पांडेच्या मनाला कितीही आणि काहीही वाटून उपयोग नव्हता. जोपर्यंत ही टाळी एका हातानेच वाजते आहे ही भावना मनातून जाणार नाही, तोपर्यंत खयालो में असे किती दिवस. ही भावनिक कोंडी कशी फोडायची. नेहा तर आपणहून काही बोलणार नाहीये हे मधुरिमा दीदीने सांगितले आहे. सोनिया, अनिता या दोघींचे पण हेच सांगणे आहे. काय करावे. हेमू पांडेला अजिबात सुचत नव्हते. नेहा आत आली. तिच्या खुर्चीवर बसली. एक नजर ऑफिस हॉलमध्ये फिरवली. सगळे काही रोजच्यासारखे चालू आहे हे पाहून तिला बरे वाटले. मी आज उशिरा आले आहे हे आपल्या बॉसला सांगावे म्हणून ती त्यांच्या कॅबिनमध्ये गेली. हेमू पांडे सर फोनवर बोलत आहेत असे पाहून ती पुन्हा येते असे बोलून बाहेर निघाली. हे पाहून हेमू पांडे यांनी तिला न बोलता नुसते हाताने खुणावत खुर्चीत बसण्यास सांगितले. नेहा बसून राहिली खरी, पण ती स्वतःला खूपच अनइझी फील करू लागली. काही संबंध नसताना बॉसने असे थांबवून घेत बसून राहण्यास का सांगितले हे बरोबर नाही. ती आतल्या आत धुमसत राहिली. पण हे बोलून कसे दाखवणार. चुपचाप बसून राहणे हाच उपाय होता. आता या क्षणी तरी. चालू असलेला कॉल संपेपर्यंत काही माहिती नसलेल्या आणि संबंध नसलेल्या विषयावरचे बोलणे ऐकावे लागणार म्हणून नेहा जरा नाईलाजाने खुर्चीत बसली. बॉसनेच बसा म्हणून सांगितले. त्यांना नाही कसे म्हणायचे आणि त्यांचे फोनवर काय बोलणे सुरू आहे हे नेहाच्या कानावर पडू लागले. पण ती तिचे लक्ष बाहेर पाहण्यात आहे असे दाखवते आहे हे हेमू पांडेला दिसत होते. हे पाहून बोलणे न थांबवता ते पुढे सुरू ठेवत म्हटले, मामा आता मी सांगतो ते ऐका आणि मग तुम्ही म्हणाल तसे यापुढे करूया. मी काही तुमच्या शब्दाबाहेर नाहीये हे तुम्हाला माहिती आहेच. नेहाला हे शब्द ऐकून आश्चर्य वाटले. हा तर यांचा पर्सनल कॉल चालू आहे आणि तरीही आपल्याला यांनी इथे बसवून ठेवलंय. नेहा गोंधळून गेली आणि तशीच बसून राहत त्यांचा कॉल कधी संपतो याची वाट पाहत राहिली. हेमू पांडे त्यांच्या मामाला सांगू लागले, हो मामा
तुमचे म्हणणे पटले आहे मला. गावाकडे आई बाबा आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांचा मुलगा कधी एकदा मुलगी पसंत करतो ते. सुनमुख पाहण्यास दोघेही खूप उत्सुक आहेत. मामा, माझी आई मला काय सांगते ते तुम्ही आज ऐकाच माझ्या तोंडून. आई मला नेहमी तिच्या मनातले सांगताना म्हणते, बेटा हेमू, तुला कोणती आणि कशी अप्सरा हवी आहे ते आम्हाला कळत नाही, पण आमच्या मनाची इच्छा सांगते तुला. ती लक्षात ठेव आणि तसे केलेस तर आम्हाला खरेच खूप आनंद होईल. आम्हाला आनंद देणे सर्वतोपरी तुझ्याच हातात आहे. हेमू, आमच्या अपेक्षा जगावेगळ्या अजिबात नाहीत रे. खूप साधारण इच्छा आहेत आमच्या. आम्हाला सुनबाई साधी सरळ, घर आणि घरातल्या माणसांना आपले मानणारी अशी हवी रे. तुमच्या नोकरीमुळे तुम्ही कायमच आमच्या जवळ राहणार नाहीत हे पण कळते आम्हाला. पण इकडे याल तेव्हा तुम्हाला या घराची, इथल्या माणसांची ओढ वाटायला हवी. बस इतकीच इच्छा आहे रे हेमू तुझ्या आईबाबांची. काय मामा, ऐकलेत ना मी काय म्हणतो ते? बरोबर आहे ना आईबाबांच्या अपेक्षा. पण मामाजी, तुम्हाला तर माहिती आहे, आजकालच्या अल्ट्रा मॉडर्न कल्चरमध्ये आईच्या कल्पनेत असणारी मुलगी मिळणे कठीणच दिसते आहे सध्या तरी. बघूया माझ्या नशिबात कोण आणि कशी असणार आहे. जी तुमची सुनबाई होऊ शकेल. आणि एक सांगू का मामा? अहो, माझ्या मनात खूप काही आहे. मी बोलून दाखवेन, पण काय ना, तुमच्या काळातील माणसं मनातले मोकळेपणाने सांगायची. आजची नवी पिढी मनातले काही कळू देत नाहीये. ते जाऊ द्या, कुणी कसे वागावे हे आपण ठरवणारे कोण? मामा, आपण आता असे करूया, तुम्ही काही स्थळं शोधून ठेवा आणि ठरवा. मग मी रजा घेऊन येतो तिकडे. मग तुम्ही पसंत करून ठेवलेल्या मुलींपैकी एकीला करू पसंत आणि जाऊ पुढे. मी तरी किती वाट पाहायची ना आता. आपले काम आहे म्हटल्यावर आपणच हातपाय हलवलेले बरे. हो मामा, नक्की. तुम्ही अगोदर मला कळवा, म्हणजे रजा कशी घ्यायची हे ठरवता येईल. आणि तुम्ही घरी जाऊन सांगा तुमच्या बहिणीला, माझ्या आईला म्हणावे, हेमू तयार झाला आहे. काळजी करणे सोडून द्या. सुनबाई येणार. स्वागताच्या तयारीला लागा म्हणावे. बाय मामा. हेमू पांडेने फोन बाजूला ठेवीत नेहाकडे पाहत म्हटले, सॉरी मिस नेहा, तुम्हाला खूप वेळ विनाकारण बसवून घेतले. माझा पर्सनल कॉल आणि त्यातले बोलणे ऐकावे लागले. खूप बोर झालात ना तुम्ही? सो सॉरी नेहा मॅडम. मी काही तुम्हाला बरं का म्हणत नाही. आय मीन, माझ्या कलिग आहात. रोज आपण सोबत असतो. मला काही फरक पडत नाही. अहो, कॉमन आणि पर्सनल या गोष्टी आपल्या मानण्यावर अवलंबून असते. आपल्यात एक बॉस आणि एक कलिग असे अंतर नसावे असे मी मानतो. म्हणून माझ्या खाजगी पर्सनल गोष्टी तुम्ही ऐकल्यात, त्या तुम्हाला समजल्या याचे मला काही वाटले नाहीये. तुम्ही असे काही मनात अजिबात आणू नका प्लीज. आणि मीच तर बसवून घेतले तुम्हाला, म्हणजे तर तुम्हाला यात काही गैर झाले असे वाटणे चूक असेल. त्यामुळे तुम्ही माझे पर्सनल बोलणे ऐकले याचे मला काही वाटले नाहीये आणि तुम्हाला काही वाटू देऊ नका. नेहा मॅडम, अहो माझ्या काय आणि तुमच्या काय, या अशा घटना लाईफमध्ये घडणार आहेच. तुम्हीच कल्पना करा, मी तरी किती दिवस घरच्यांना नाही म्हणत राहायचे. एक न एक दिन तो लग्नाच्या बोहल्यावर उभे राहावेच लागते सगळ्यांना. माझ्या बोलण्यावरून तर तुम्हाला माझ्या अपेक्षांची कल्पना आलीच असेल. त्यामुळे तुम्ही सुद्धा माझ्यासाठी एखादी अनुरूप मुलगी सुचवू शकता बरं का. मी तर एक मित्र मानतो तुम्हाला. माझ्या सहवासात तुम्हाला मी कसा आहे हे आता बऱ्यापैकी जाणवले असेल. त्यामुळे माझी जीवनसाथी कशी असावी याची तुम्हाला पूर्ण कल्पना आली असेल. या कामी तुम्ही मला जरूर मदत करावी. बरं, हे जाऊ द्या. तुम्हाला आज पहिल्यांदा उशीर झालाय. काही विशेष काम होते का? सहज विचारतोय. तुम्ही सांगावे असा आग्रह नाही. आता तुम्ही आलात, प्लीज कॅरी ऑन युअर वर्क. नेहा सांगू लागली.
तसे काही महत्त्वाचे नव्हते सर हे काम. माझ्या केअरटेकर मधुरिमा दीदी आहेत ना, त्यांचे कार्यकर्ते आले होते. त्यांच्यासोबत एका संस्थेत जाऊन काही मदत करायची होती. त्यासाठी मी सोबत यावे अशी त्यांची इच्छा होती. म्हणून जाऊन आले. हे ऐकून हेमू पांडे म्हणाले, ग्रेट वर्क. मधुरिमा दीदी सगळ्यांकडून असे लोकोपयोगी कार्य करून घेतात. मिस नेहा, तुम्हाला याची आवड आहे याचा मला खूप आनंद झालाय. ठीक आहे, मी आता ऑफिस राऊंड मारून येतो. बाय, भेटू पुन्हा. नेहा स्वतःच्या खुर्चीत बसली, पण तिचे मन काही केल्या कामात लागत नव्हते. हेमू पांडेच्या फोनवरील बोलण्याचा ती विचार करत होती. पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.